वहिनी तुम्ही विष घेत होता? दे ते इकडे. तुम्ही विष का घेत होता? तू आधी बोलव सगळ्यांना. हा? बोलव सगळ्यांना आधी. आत्या, देवांश, भाऊजी, आत्या इकडे या. काय झालं? काय झालं? काय झालंय का? काय कळेल का देवी? आणि खूप मोठं पाप केले आम्ही. आम्ही म्हणजे मी आणि हिनी. सूरज भाऊजीला की काय केलं तुम्ही? बहिणी काय ते स्पष्ट बोला. लावण्या, काय बोलतेस तू? आता जाऊ का मी? खून केले आम्ही. काय? देवी आई, आई आई? आई. आई आई? आई. आई पाणी घ्या. लाज नाही वाटली तुला हे करताना? आई तुम्ही काय केलं हे? आजपर्यंत आपण इथं सगळं सहन केलंय, पण आज हिने हद्द पार केली. काय वाईट केलं होतं तिने तुमचं? सांगा ना, काय वाईट केलं होतं तिने तुमचं की तुम्ही तिला गोळी झाडली? खरंय भाऊजी तुमचं. रेवाने कधीच आमचा वाईट विचार केला नाही. उलट ती नेहमी चांगलाच विचार करायची आमचा. आज तुझा मुलगा युवराज हॉस्टेलमध्ये आहे म्हणून आज इथे असता तर काय ऐकलं असतं त्याने? आजपर्यंत आपण इथं सगळं सहन केलंय, पण आज हिने हद्द पार केली. एका मुलीने, एका सुनेने, एका बायकोने, एका आईने दुसऱ्या आईचा खून केलाय. लावण्या, तू सगळ्याच नात्यात खोटी ठरलीये. आणि सूरज, तू पण. मला लाज वाटते तुला माझा मुलगा म्हणून घ्यायची. ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून. ही बाई तर शेवटी दुसऱ्याच्या घरातून इथे आलीये, पण तू तर याच घरात लहानाचा मोठा झालायस ना. आज तुझे बाबा इथे असते तर हे ऐकून तृप्त झाले असते. का केलंस असं? हे संस्कार केले होते का तुझ्यावर आम्ही? तुम्ही दोघांनी फक्त संपत्तीसाठी कोणाचा तरी जीव घेतलाय. खरं तर तुम्ही जे केलंय त्यासाठी कोणतीही शिक्षा पुरेशी नाहीये. म्हणूनच मी विष घेण्याचा निर्णय घेतला होता देवानी. माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नसेल. लावण्याचा काही उपयोग नाही आता ह्याचा. त्यापेक्षा पोलीस स्टेशनला जावा आणि तुमचा गुन्हा कबूल करा. पण जाण्याआधी तुम्हाला आम्हाला काही शिक्षा द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. हो देवांश, पण आता तेवढीही लायकी नाहीये तुमची. तुम्ही दोघं निघा माझ्या घरातून. तुम्हाला या घरात थोडीशीही जागा नाही. कुठेतरी जाऊन तोंड काळं करा तुमचं. नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणीही नसेल. निघा, निघा इथून. एक हवेची झुळूक पुरेशी हरवण्यास किनारे. मला माफ कर देवा.